काढा. त्यांची तब्येत ठीक आहे ना? हो, पोट जरा बिघडलंय, होतील ठीक ते. बर. आई काय झालं बाबांना? पोट बिघडले जरा, हरकत नाही, पण आपण काढा देतोय त्यांना. पण काळजी करण्यासारखं काही नाही ना? नाही, काय वाटलं तर मी तुला सांगेन. हं? नील अरे काय रे, कसं आहेस म्हणा? तिथे काय काय झालं मला पटपट सांग आता. आई थांब ना, आत्ताच आलाय तो, थांब जरा. अरे हो, पण तिथे अरे मी येणार होतो एअरपोर्टला, हा म्हणाला एकट्यालाच बोलवलंय म्हणून नाही आलो. नाही, तू बिझी असशील म्हणून मी नाही बोलवलं. भाऊजी, प्रवास कसा झाला? तिथे काय झालं? ऐश्वर्याच्या घरचे काय बोलले? काही नाही, तू काय सांगितलंस? जे घडलंय ते सांगितलं. अजून काय? जे घडलं ते सांगितलं म्हणजे? मॉम, थकलोय, झोपतो. हे वागणं विचित्र नाही आहे का? म्हणजे नीट काहीतरी सांगायला हवं ना. आपण किती वाट बघत होते त्याची. तिथे ऐश्वर्या काहीतरी बोलली असेल, तिचे आई वडील काहीतरी बोलले असतील, काहीतरी घडलं असेल ना. हा काहीच सांगत नाही पट्ट्या. आई प्रवास करून आलाय तो, जेटलॅग असेल, बोलेल आपल्याशी. ठीक आहे, मी आजचा दिवस थांबते, पण उद्या मी त्याच्याशी बोलणार. हं? आजचा दिवस जाऊ दे. अहो, मला नील भाऊजींची अवस्था काही बरी वाटत नाहीये. आजचा दिवस जाऊ दे. माझ्या माई ग, कसं करतात बाई लोक तरी. लाजा वाटत नाहीत मेल्याला. जे झालं ते चांगलं नाही झालं जयंती. माझंच कुठेतरी काहीतरी चुकलं असेल. आपले सगळे पासे उलटे पडतायत. काहीतरी चुकतंय. नाही हो माई, तुमचं कधी काही चुकतं का? हा, असं समजा की यावेळेला नशिबानं साथ नाही दिली तुमची. नाहीतर तुम्ही जे, म्हणजे आपण जे काही ठरवलं होतं ते सगळं जसंच्या तसं पार पडलं असतं माई. नाही जयंती, नशिबाला ना तेच लोक दोष देतात जे कमजोर असतात. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, मनाविरुद्ध झाली की मग नशिबाला दोष देत बसायचं. पण ही भैरवी वसे त्यातली नाही. माझं चुकलं तर त्याची जबाबदारी घ्यायची ताकद आहे माझ्यात, आणि झालेल्या चुका सुधारायची सुद्धा. ऐश्वर्याला त्या घरातनं हकलवून देण्याचा निर्णय चुकलाय माझा. मी सांगत होते ना, सांगत होते की नाही की त्या पांढऱ्या पालीला त्या घरातून बाहेर काढू नका म्हणून. नाही ऐकलं माझं तुम्ही. सांगत होते लय कामाची बाई होती. म्हणजे अशी नव्हती कामाची, पण अशी कामाची होती माझ्यासारखी. अहो, माझ्यासारखी कामाची माणसं अशी हातावेळी करायची नसतात माई. आता समजा जर का ती पांढरी पाल त्या मिळण्याच्या घरात असती तर आता सगळ्या बित्तम बातम्या आपल्याला अशाच लागल्या असत्या. ठीक आहे, जे झालं ते झालं. पण आता ही चूक तू सुधारायची आहेस. मी काय करायचंय? आणि ओ माई, त्या मेंढळींच्या घरातलं काळं कुत्र बी आता उभं करणार नाही मला. सुक्यासोबत ओलं बी कवाचच जळालंय. नाही जयंती, आता यापुढे जे काय करायचंय ते तुलाच करावं लागणार आहे. जयंती, तुला काही करून पुन्हा त्या घरात जावं लागेल. अगं, बाकीच्यांचं सोड, बाकीच्यांची गोष्ट निराळी आहे, पण तू सावलीची वहिनी आहेस. ती तुला अशी नाही डावलू शकणार. तुला काही करून, कसंही करून सावलीच्या संपर्कात राहायचंय. आणि बरोबर मेंदळींच्या घरातली अशी एक गोष्ट शोधून काढायची आहे ना, जे पुढे चालून आपल्यासाठी एखाद्या शस्त्राचं काम करेल. कळतंय तुला? करते. तुम्ही आता म्हणताय तर परत एकदा प्रयत्न करून बघते. प्रयत्न नकोय मला, परिणाम हवेत मला. तेच हो माई, आता प्रयत्न केले की काहीतरी मिळेल, आणि मग काहीतरी मिळालं की परिणाम बी मिळतील. काय ते परिणामच हवाय, परिणामच हवाय मला.
एक काम करा, हे घ्या, काढा पिऊन घ्या. सावकाश सावकाश. गरम आहे हा? खूप गरम आहे. हा 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 पिऊन पोट बिघडेल माझं. लहान आहात का तुम्ही? प्या गपचूप प्या. अगं कडू आहे. मग काय काढा गोड असतो? काय बोलताय तुम्ही? प्या तुम्ही, मी साखर तिथं. काय हो, हा संपवायचा आहे नंतर सगळा. ऐक घ्या, अशीच घ्या. बरं वाटलं? मला ना जरा त्या भैरवी विषयी बोलायचं होतं. आत्ता साखर खाल्लीत ना तुम्ही? आता तिचा विषय काढून कशाला उगाच तोंड कडू करताय? ठीक आहे, मग तूच असा कुठला तरी विषय काढ ज्यामुळे मला जरा तोंड गोड वाटेल. एक गोड बातमी देऊ का तुम्हाला? हम्म. नील आलाय. अरे वा. कधी आला? काय म्हणतोय? काय झालं तिकडे लंडनला? काही बोलला? नाही, तसा शांत शांतच आहे, फार काही बोलत नाहीये, सगळं काही ठीक आहे म्हणतोय. पण मला जरा शंका येते. का? काय वाटतंय तुला? नाही, त्याच्या वागण्या बोलण्यावरून मला जरा शंका येते की सगळं नीट असेल ना. थोडं विचित्र वाटतंय मला. असं वाटतंय त्याला खूप काही बोलायचंय पण तो बोलत नाहीये. सगळंच त्रांगडं झालंय. त्या भैरवीमुळे सोहम आणि ताराच्या संसाराचं हे असं झालं आणि तुझ्यामुळे नीलची गोची झाली. काय बोलताय तुम्ही? मी बोलायला लागले तर बघा. अगं थांबा, तुम्ही काढाच प्या. थांबा, घ्या अगं घ्या, मी साखर देते, एवढं प्या तरी. कसला विचार करतेस? मी आता घरीच असते, मी घर सांभाळू शकते. बबलू दादा पण घरीच आहेत, सगळे घरीच आहेत. मी ऑफिसला यायला हवंय. तुमच्यावर कामाचं प्रेशर येत असेल. तुला वेगळं काहीतरी सांगायचंय का? नाही, तुम्हाला असं का वाटलं? नाही, हल्ली तुला काहीतरी वेगळं सांगायचं असतं आणि तू बोलतेस वेगळं. काय चाललंय मनात? नील भाऊजींबद्दल विचार करते मी. नीलचं काय? नील भाऊजींचा संसार मोडलाय, त्याचाच विचार करते. तो संसार आत्ता मोडलेला नाही, तो संसार कधीच मोडला होता. आता फक्त शिक्कामोर्तब झालाय बस. पण तरी सुद्धा का कोणास ठाऊक मला असं वाटतं की आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे. सावली, त्याच्या संसाराबद्दल त्याने बोललं पाहिजे ना. आपण बोलून काय उपयोग आहे? आणि जर खरंच त्याला काही सांगायचं असेल तर तो येऊन सांगेल आपल्याला. आपण नको जायला. नाही सारंग सर, तसं नाही. मला असं वाटतं की आपण पुढाकार घ्यायला हवा. अशा परिस्थितीत त्यांना आधाराची गरज आहे ना. कदाचित आपण जेवढं सिरियसली घेतोय तेवढं सिरियस नसेल तर, म्हणजे त्याच्या मनात काहीतरी वेगळा विचार चालू असेल तर, जेटलॅग असेल. नाही, हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे. आपण प्लीज बोलूयात ना त्यांच्याशी, प्लीज. बोलू.